एनसीपी शरद पवार गुट के वरिष्ठ नेता और पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने केंद्रीय मंत्री रक्षा खड़से की बेटी के साथ छेड़छाड़ मामले पर प्रतिक्रिया देते हुए राज्य की कानून व्यवस्था पर सवाल खड़े किए। उन्होंने कहा, जहां केंद्रीय मंत्रियों के परिवार सुरक्षित नहीं है, वहां आम लोगों का क्या होगा। साथ ही देशमुख ने फिर एक बार शक्ति कानून लागू करने की मांग की है। वे नागपुर में पत्रकार परिषद में बोल रहे थे। काल जी घटना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या बाबतीत जी काही घटना झाली, ज्या पद्धतीनं छेडखानीच्या त्यानिमित्तानं प्रयत्न त्यानिमित्तानं झाला, आता केंद्राचे मंत्री आहेत, तर केंद्राच्या मंत्र्यांच्या परिवारच सुरक्षित नाही, तर महाराष्ट्रात सामान्य जनतेचं काय होणार याचा प्रश्न फार मोठा त्यानिमित्तानं जनतेला पडलेला आहे। केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाही, तर सामान्य जनतेच्या मुली कशा सुरक्षित राहणार, त्यांच्या आई बहिणी कशा सुरक्षित राहणार। म्हणजे एका अर्थानं महाराष्ट्र राज्य हे कायदा शून्यतेकडे चाललंय का, अशा पद्धतीचा प्रश्न त्यानिमित्तानं निर्माण झालेला आहे। महिला भगिनी आमच्या सुरक्षित नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलिसांचा धाक राहिला नाही। आज बीडमध्ये आपण पाहतो, आजच महादेव मुंडेंच्या पत्नींनी सुद्धा त्यांच्या जी पतीची 16 महिन्यापूर्वी हत्या झाली ती त्याच्या तपासात काय झालं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। असे अनेक प्रश्न कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आणि आमच्या महिला भगिनींच्या बाबतीत जे आहेत त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत आज महाराष्ट्राच्या समोर आहेत। आणि या सर्व प्रश्नाच्या बाबतीत राज्य शासन संवेदनशील नाही असं दिसतंय। त्यामुळे राज्य शासनाने या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आमच्या महिला सुरक्षेच्या बाबतीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे, तसं लक्ष त्यांनी द्यावं आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी सुधार घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे।